आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। यावेळेस ते म्हणतात मराठी, यावेळेस आम्ही महायुतीच्या सरकारला पाठिंबा आणि यश तिथे कॅमेरा फोटो लागले तिथे जाऊन बसत नाही ना एवढे सगळ्यांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं आणि आम्ही अर्थसंकल्प देत असताना हा संतुलित आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प हा आम्ही दिलेला आहे। 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प। माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशचा पॉप्युलेशनचा विचार करता त्यांचा अर्थसंकल्प काहीतरी 8 लाखाच्या पुढे असतो, परंतु एकंदरीत पॉप्युलेशनचा विचार करता सगळ्यात मोठा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही मागच्या वेळेस जो अर्थसंकल्प दिलेला होता त्यावेळेस आमच्यावर टीका झाली। आम्ही ज्या काही चांगल्या लाडक्या बहिणीच्या करता योजना दिल्या त्या योजनांना पुढे चालवता येणार नाही, हे राज्याला कर्जबाजारी करणार, हे राज्याची आर्थिक शिस्त मोडणार, हे भांडवली गुंतवणूक करू शकणार नाही आणि राज्य अतिशय आर्थिक विवंचनेमध्ये जाणार, असं कुठलंही घडलेलं नाही। उलट यावेळेचा अर्थसंकल्प देत असताना आम्ही रस्ते असेल, त्याच्यामध्ये मेट्रो असेल, रेल्वे असेल, विमानतळ असतील, बंदरं असतील, या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्त्व दिलं आणि तुम्ही बघितलं तर सर्व घटकाला सामावून घेऊन आम्ही हा अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला आहे। असा कुठलाही विभाग नाही की त्या विभागाला आम्ही कुठेतरी निधीची कमतरता त्या ठिकाणी केलेली आहे। या पद्धतीनं आम्ही काम करतोय। ज्या प्रकारे सुरुवातीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या करता सिंचनाला फार महत्त्व दिलेलं आहे। जे पाणी ज्या भागात जाऊ शकत नव्हतं ते पाणी त्या भागामध्ये मोठ्या मोठ्या योजना करून त्या बाबतीमध्ये नेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे, तो आम्ही जाहीर केलेला आहे। नदीजोड कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे। पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे वळून ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये ते पाणी देण्याचं नियोजन आम्ही या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या जग, देश आणि विविध राज्य हे AIचा वापर करायला लागले, त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता। हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही चाललेलं आहे त्यालाही आम्ही महत्त्व देऊन कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर कसा करता येईल अशा प्रकारची योजना आम्ही 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर इंडस्ट्री करता देखील AIचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। महत्त्वाची जी केंद्र आहेत, आपण मुंबईच्या आसपास 7 नवीन केंद्र निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये रोजगार पण वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर उद्योग धंद्यातली गुंतवणूक पण केली पाहिजे। जसं मध्ये डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी साधारण 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडं आणण्याचं काम केलं, त्याला ज्या काही मूलभूत गरजा लागतात त्या देण्याचा प्रयत्न देखील या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे। सर्वसामान्य माणसांना घरं हा मोठा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे। ग्रामीण भागामध्ये आम्ही 20 लाख घरं आणि शहरी भागातल्या लोकांच्या करता 5 लाख घरं अशी 25 लाख घरं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाच्या करता 23,100 कोटी रुपयाची तरतूद ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। आम्हाला साधारण उद्याच्या आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव उपमुख्यमंत्रीजी, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी ठरवलेलं होतं की उद्याची 5 वर्ष आमच्या हातामध्ये आणि त्याच्यामुळं जो काही रोडमॅप तयार करायचा आहे तो 5 वर्षाच्या करता करायचा आहे आणि अतिशय स्थिरता ह्या सरकारला आहे। म्हणजे स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात ती अतिशय 238 आमदार, ते काही कमी आमदार नाही, फक्त समोर 50 आमदार आहेत, ठीक आहे, ते त्यांचं काम करतील, परंतु हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही आम्ही कुठल्या योजनांना कात्री लावली नाही। आम्ही सगळ्या पूर्वीच्या योजना चालू ठेवत अधिकचा विकास कामाला, इन्फ्रास्ट्रक्चरला निधी देण्याचं काम
हे केलेलं आहे हे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणवेल. उद्योग असेल, पायाभूत सुविधा असेल, कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र व पर्यटन असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे. मला तुम्हाला दुसरं एक या निमित्तानं सांगायचं आहे की एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर करत असतात त्यावेळेस केंद्र सरकारने काही शिस्त लावलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे? आपलं स्थूल उत्पन्न 49,39,355 कोटी रुपये आहे. एकूण कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% आतमध्ये असायला पाहिजे. आपण ते कर्ज 18.87% ठेवलेलं आहे, म्हणजे ते 20% देखील आत आहे. आज देशामध्ये फक्त 2च राज्य 20% आत त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आहेत, ते म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र. आपण एकंदरीत 2025-26 मध्ये 1,35,783 कोटी रुपये इतकं कर्ज उभारणीचं अपेक्षित आहे. ही रक्कम स्थूल उत्पन्नाच्या 3% आतमध्ये असली पाहिजे. तुम्ही पण ऐकलं असेल, विरोधक म्हणत होते आता हे 3% पुढे गेले. आम्ही 2.75% ठेवलेली आहे, म्हणजे 7,20,000 रुपयाचा अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही केंद्र सरकारने ठरवून दिलेले वित्तीय निर्देशांक आहेत त्या कुठल्याही निर्देशांकाला आम्ही त्याच्या बाहेर गेलेलो नाही. त्या वार्षिक कर्ज उभारणीच्या बाबतीमध्ये असेल किंवा स्थूल उत्पन्न कर्जाच्या पेक्षा जास्त तुमचं 25% आतमध्ये राहिलं पाहिजे, हेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारचा आमचा हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे ज्यांना अर्थकारण माहिती ते सगळे जण या अर्थसंकल्पाचं कौतुकच करतील. उगीचच फापट पसारा शिस्तीला पटेल, जमेल, झेपेल अशा जनतेला दिलेला आहे. त्याच्यात आरोग्य असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, त्याच्यामध्ये कुठं सांगायची. त्यावेळेस या अर्थसंकल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे की 7 लाख सामाजिक न्याय विभागाचा निधी हा 42% गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवला. आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागाचा निधी हा 40% गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढला. म्हणजे हा समाजातला जो घटक आहे त्याही घटकाला कुठंही आम्ही कमी निधी देण्याचं काम केलेलं नाही. मग अल्पसंख्याक घटक असे सादर करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, कृषी क्षेत्रात गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरी होती. आपला विकास दर 3.3% होता. मात्र यंदा 24-25च्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा महाराष्ट्राचा 8.7% पर्यंत सुधारलेला आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही शेती उत्पादनात देखील मूल्यवर्धन, सिंचन सुविधा, विजेची गरज भागवण्याच्या करता सौर ऊर्जा, आम्ही तर उद्याच्या 5 वर्षाच्या करता सौर ऊर्जाचं असं नियोजन केलेलं आहे की मग मागाशी मी घराचं सांगितलं, ग्रामीण भागातल्या 20 लाख घरांना आम्ही सौर ऊर्जा पॅनलवर बसवणार आहे आणि त्याच्यातून त्यांना लागणारी जी वीज आहे, त्यांची जी महिन्याची गरज आहे, ती सगळी आम्ही सौर ऊर्जातनं भागवणार आहे. त्या पॅनलमधनं भागवणार आहे. म्हणजे त्या 20 लाख लोकांना कुठंही विजेचं बिल द्यावं लागणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही ॲडिशनलचे 50,000 रुपये कुणाला या घटकाला त्या घराच्या बद्दल त्यांचं शौचालय, त्यांचं बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता सौर ऊर्जेच्या प्रकल्पात सहित त्याच्यामध्ये ॲडिशनलचे दिलेले आहेत. अशा पद्धतीनं आम्ही हा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प, महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही, अशा प्रकारचा अर्थसंकल्प. आणि केंद्र सरकारमधले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला होता विकासाचा, त्या विकासाला अनुसरूनच त्यांनी देशाचा विकासाचा हे मांडलेलं होतं, धोरण मांडलेलं होतं. आणि राज्याच्या विकासाचं धोरण मांडून त्या धर्तीवर
हा अर्थसंकल्प मांडण्याचं काम केलं. अर्थसंकल्प मांडले, आपल्यावर वर्षागणिक कर्जाचा बोजा वाढतोय, पण कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्याच्या पातळीवर आपण काय उपाययोजना जे करतोय ती किती सकारात्मक होती तुमच्या नजरेतून असं तुम्हाला वाटतं? यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपली कर्जाची मर्यादा वाढत असली तरी ती मर्यादा आपल्याला जे काही वित्तीय निर्देशांक ठरवून दिलेले आहे त्याच्या बाहेर आपण कुठं गेलेलो नाही. आज आपलं त्या ठिकाणी कर्ज 25-26 मध्ये मी आजच तुम्हाला सांगतोय 9,32,242 कोटी इतकं कर्ज अपेक्षित आहे. ही कर्जामध्ये वाढ 19% होणार आहे. परंतु राज्याचं स्थूल उत्पन्न हे मागं 42 लाख कोटी होतं, ते 49 लाख कोटी झाल्यामुळं ते कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये 18.87 आहे. म्हणजे ते 25%च्या आतमध्ये आहे, 20%च्याही आतमध्ये आहे. आणि एकंदरीतच आपलं ह्याचं कर्ज उभारणीचं जे 3%च्या आत असलं पाहिजे ते आपलं 2,25,000 रुपये देऊन लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं होतं. आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलंच नाही. नाही पण सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं म्हटलं होतं तुम्ही. लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं. तुमच्या जाहीरनाम्यात मी आहे. माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा. लाडक्या बहिणी बोलतात 1500 रुपये देऊन आमची फसवणूक केलेली आहे. करू नका, मला जाहीरनामा दाखवा. आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू. आता आमचं सरकार आलेलं आहे. पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती. ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील. तुम्हाला आठवत आहे मागं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीज माफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली. त्यांनी सांगितलं